लोहारा शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। हे आज शुक्रवार रोजी टिपलेले मुख्य रस्त्यावरील दृश्य। शाळकरी विद्यार्थी घाबरून शाळेत ये जा करत आहेत, तर वृद्ध नागरिक रात्री बाहेर पडायलाही घाबरत आहेत। प्रत्येक वार्डात मोकाट कुत्रे आहेत, भयंकर मोकाट कुत्रे आहेत। तसं रोडवर पडलेले आहेत, फिरलेले आहेत। लहान लेकरं, बाळ, मुलं मोटरसायकली चालले आहेत, तरी त्या मोटरसायकलीला धावून जातात। 2-3 मोटरसायकलीवाले पडले अक्षरशः, त्यांना पायाला लागलं, हाताला लागलं। आणि नंतर ह्या आमच्या धाकट्या भावाच्या लहान मुलाला फाडले, अक्षरशः कुत्र्यांनी फाडले। त्याला लगेच तात्काळ इथं हॉस्पिटलला घेऊन गेले। हॉस्पिटलमध्ये म्हणले तुम्ही शिवीला घेऊन जा, उस्मादला घेऊन गेले। उस्मादला बी काय झालं नाही। त्याला तिथून सोलापूरला हलवलं आणि सोलापूरला त्याचा विलास केलं। तरी नगरपंचायतनं ह्या मोकाट कुत्र्याचा तात्काळ बंदोबस्त करावा। नगरपंचायत प्रशासनाकडून शहरातील मोकाट कुत्री व वराह यांचा बंदोबस्त करण्यासाठी आश्रयस्थान उभारण्याची निविदा काढली आहे। मात्र या निविदा प्रक्रियेला बराच वेळ जाण्याची शक्यता आहे। भीतीपोटी शालेय विद्यार्थी मात्र सकाळचे व संध्याकाळचे खाजगी ट्युशनकडे पाठ फिरवले आहेत। यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे। मुख्य रस्त्यावर या मोकाट कुत्र्यामुळे वाहनधारकांना व दुचाकी स्वारांना देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे। यासाठी नगरपंचायत प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपामध्ये या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा। पहा पुढे वास्तव चित्र। लोहारा शहरामध्ये शिवाजी चौक असो किंवा आंबेडकर चौक असो, आझाद चौक असो किंवा लोहारा शहराच्या प्रत्येक भागामध्ये ज्या पद्धतीने या लोहारा शहरामध्ये मोकाट कुत्र्यांनी ज्या पद्धतीने धुमाकूळ घातलेला आहे किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये वराह ज्या पद्धतीनं सोडलेले आहेत, त्या ठिकाणी दुर्गंधी आणि रोगराईचा प्रसार जास्त होण्याची शक्यता आहे। किंवा मोकाट जनावरं या कुत्र्यामुळे सकाळी ट्युशनला ये जा करणाऱ्या किंवा शाळेला करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून अनेक कुत्र्यांनी या भागामध्ये चावा घेतल्या असल्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या जीवितास हानी पोहोचण्याचा प्रकार या मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तरी नगरपंचायतने तात्काळ या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन या मोकाट जनावराचा, या मोकाट कुत्र्याचा आणि वराहाचा बंदोबस्त करावा ही नम्र विनंती। लोहारा गेल्या काही दिवसापासून नगरपंचायतच्या क्षेत्रामध्ये लोहारा शहरामध्ये या मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ माजवलेला आहे। अनेक लहान मुलाच्या अंगावर जाणे, त्यांना चावा घेणे, दररोज आपल्या लोहारा शहरामध्ये कित्येक विद्यार्थी ट्युशनसाठी पहाटे 4:30 5 ते 5:30 वाजेपासून जात असतात। त्या मुलांच्या अंगावर जाणे, त्यांना चावा घेणे हा वारंवार घडत आहे। 15 ऑगस्टच्या दिवशी मी स्वतः प्रभात फेरी चालू असताना आझाद चौकच्या जवळच्या 5 क्षेत्रामध्ये या मोकाट कुत्र्याने हाकलून त्या काही विद्यार्थ्याला वाचवलं। प्रभात फेरी कमीत कमी एक अर्धा तास तिथं थांबलेली होती। त्यावेळेसला व्हिडिओसुद्धा बनवण्यात आला, नगरपंचायतला पाठवून दिला, ग्रुपवर पाठवलं, पण त्याचं आत्तापर्यंत काय करण्यात आलेलं। नगरपंचायतने याची त्वरित व्यवस्था करावी। ज्या मोकाट कुत्र्यामुळे जनतेला फार मोठा त्रास होतो आहे। सध्याला आंबेडकर चौक ते आझाद चौक या क्षेत्रामध्ये डेली दिवसभर हे कुत्रे मोकाट झुंडीनुसार राहतात। 200-250 कुत्रे जवळपास आहेत। याच्यामुळे जनतेला मोठा त्रास होतो। त्याच्यामुळे नगरपंचायतने लवकरात त्वरित त्याची व्यवस्था करावी, कुत्र्यांना इथून हलवण्याचं काम करावं।
मी दिगंबर कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, जिल्हा चिटणीस. तर या ठिकाणी लोहाऱ्यामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि रस्त्यावर मोकाट कुत्रे फिरत असल्यामुळे वाहनधारकांना खूपच अडचणीचा आणि अपघाती ठरत आहे. तरी नगर पंचायतने तात्काळ याचा बंदोबस्त करावा. जयशिवराय, मी प्रशांत थोरात. जे लोहारा शहरामध्ये गेल्या 8 दिवसापासून जे चालू आहेत मोकाट कुत्रे, प्रत्येक ठिकाणी कुत्र्याचे रोड असो, गल्ली असो, ठिकठिकाणी कुत्र्याचा धुमाकूळ घातलेला आहे. तरी या ठिकाणी शाळे, कॉलेज, सर्व ऑफिस व्यवस्था आहेत. ज्या माणसं ज्या ठिकाणी जात कुत्र्या अंगावर येणार, इकडून एखाद्या मोटरसायकल होते, तिकडून कुत्रे येऊन काल परवा माझ्यासमोर देखील 2 मोटरसायकलून पडले, दुखापत झाली. याला जबाबदार कोण? नगरपंचायतला सांगून देखील वारंवार नगरपंचायत लक्ष देत नाही. वास्तव आहे की कुत्र्याला थोडा तरी नगरपंचायतनी आवार घातला पाहिजे. जर येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये नगरपंचायतनी जर या मोकाट कुत्र्यावर जर आवार नाही घातला तर मला सर्व ग्रामस्थांच्या वतीनं भलं मोठं आंदोलन करण्यात येईल. याची सर्व जबाबदारी नगरपंचायतची राहील.